चला आज आपण काय करणार आहोत, सराव संकीर्ण संग्रह 5 शिकणार आहोत। याच्या अगोदर आपण सराव संच 1.1 5.1 5.2 आणि 5.3 आणि 5.4 पण आणि 5.5 पण आपण शिकणार झाला। आता याच्यात काय संकीर्ण संग्रह 5 मधला पहिला प्रश्न काय, त्याच्यामध्ये आपल्याला काय बहुपर्यायी प्रश्न आहेत, म्हणजे पर्यायाचे काय करायचं, आपल्याला 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो। त्याच्यामधला पहिला प्रश्न काय, मग ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते। बघा सांगा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या काय असतात, एकरूप असतात, त्या चौकोनाला कोणते चौकोन म्हणतात? काय म्हणले बघा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या काय असतात त्याला काय म्हणतात? समांतरभुज चौकोन। कळलं का? लगतच्या कोणाच्या काय सर्व जोड्या काय एकरूप, एकरूप म्हणजे रे लगतच्या कोणाच्या सर्व लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या काय एकरूप, कोणत्या चौकोनामध्ये असते सांगा? समभुज मध्ये, समभुज मध्ये। कळलं का? कोणत्या चौकोनात? समभुज चौकोनाच्या चारी लगतच्या कोणाच्या चारी जोड्या काय असतात, एकरूप असतात। कळलं? ओके नाही? तुम्हीच बघा, आयत आहे असा, हे आयत आहे, या आयतामध्ये काय समूह बाजूच्या जोड्या एकरूप असतात, बरोबर? मग लगतच्या चौकोनाच्या जोड्या एकरूप आहेत काय? नाही। समांतर भुज मध्ये भी समूह बाजूच्या जोड्या एकरूप असतात। समलंब मध्ये जर समलंब मध्ये जोड्या एकरूप आहेत का? नाही। कळलं? मग तसं मग कोणता आहे ऑप्शन? चारी बाजू एकरूप असतात। समभुज चौकोनाच्या चारी बाजू काय असतात, एकरूप असतात, म्हणजे लगतच्या कोणाच्या चारी जोड्या काय असतील, मग समभुज चौकोन असा असेल। ओके नाही? मग हे चारी जोड्या काय असतात, एकरूप, चारी बाजू काय असतात समभुज चौकोनाच्या एकरूप असतात। मग लगतच्या कोणत्याही दोन बाजू घ्या, हे बाजू आणि हे बाजू, हे भी घ्या, हे घ्या, चारी जोड्या काय आहेत, एकरूप आहेत। समजलं? लिहा। आता प्रश्न त्याच्यातला काय प्रश्न दुसरा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी किती आहे? 12 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? आता चौरसाची परिमिती काढण्यासाठी चौरसाची बाजू काढायला लागते, ओके नाही? मग आता लक्ष द्या, चौरसाची बाजू काढण्याचे सूत्र काय? चौरसाची बाजू सूत्र लक्षात ठेवायचं काय स्वरूपी, बार बार पुढे उपयोग होते या सूत्रात। चौरसाची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण, हे काय सूत्र आहे कशाचं? चौरसाची बाजू काढायचं सूत्र काय? बाजू दिलं, कर्ण दिला, बाजू काढायचं हे सूत्र वापरायचं, बाजू दिले कर्ण द्यायचं हे सूत्र वापरायचं। मग कर्ण काढायचं सूत्र काय राहणार बघा, लक्ष द्या, कर्ण सूत्र काय राहणार? कर्ण दशाला तसं, कर्ण दशाला हे दोन कसे देते तिकडे गुणाकार देते, ओके नाही? मग काय ते बाजू गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे चौरसाचा कर्ण, चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र काय? बाजू गुणिले वर्गमुळात 2, आणि चौरसाची बाजू काढायचं सूत्र काय? 1/2 कर्ण। मग आता तुम्ही सांगा, 1/2 ला 2, कर्णाची लांबी किती आहे? 12 वर्गमुळात 2 आहे, कर्ण किती आहे? वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कटते, बरोबर किती येते? 12, म्हणजे बाजू किती आहे? 12, एक बाजू किती आहे? 12। मग चौरसाच्या चारी बाजू काय असतात? मग चौरसाची परिमिती काय? 4 गुणिले बाजू, सूत्र काय? 4 गुणिले 12, 12 चौक 48 सेमी, 12 चौक 48 सेमी। कुठे? ऑप्शन सी। दोन्ही सूत्र लिहा आणि बाकी लिहून घ्या। चला आता बहुपर्याय प्रश्नामधला तिसरा प्रश्न काय? एका समभुज चौकोनाच्या समभुज कोनाची माप किती देईल? 2x व 3x - 40 अंश असतील तर x चे माप काढा। तो चौकोन कोणता आहे? समभुज। आता समभुज चौकोनाचे समभुज कोण दिले आपल्याला? लक्ष द्या, काय दिलं? समभुज चौकोन सुद्धा ABCD हा काय समभुज चौकोन आहे। मग याचे समभुज कोण दिले? कोणते? आपण A आणि C पकडूया। आणि समभुज कोणाचा नियम काय? मग समभुज कोणते? समभुज कोणाचा नियम बघा, गुणधर्म बघा, कोणाच्या? समभुज चौकोनाचे समभुज कोण एकरूप असतात, शिकले की नाही? समभुज चौकोनाचे मग समभुज कोण एकरूप असेल तर कोण A बरोबर काय राहील? कोण C राहील। मग कोण A म्हणजे आपण 2x, कोण C म्हणजे काय? 3x - 40,
कळलं? समकोण काय असतात? एकरूप असतात. मग काय म्हणतात? समभुज चौकोनाचे समकोणाची मापे किती आहेत? 2x व 3x आहेत. म्हणजे समकोण आहेत. मग समकोण काय असतात? एकरूप असतात. एकरूपाने बरोबर लक्षात ठेवा. ओके नाही? मग आता इकडे हे 2x इकडे घ्या आणि 40 इकडे घ्या. कळलं? मग हे 3x ला 3x, हे 2x इकडे घ्या, प्लसचं काय आहे? मायनस, आणि 40 मायनस इकडे काय आहे? प्लस. 3x मधून 2x गेला, x बरोबर किती? 40. x बरोबर किती? 40. चला ऑप्शन काय होतं? सांगा. ऑप्शन ए काय होतं? 100 अंश. ऑप्शन बी 80 अंश. आणि ऑप्शन सी 160 अंश. आणि ऑप्शन डी 40 अंश. ऑप्शन आपलं उत्तर कशात आहे? मग ऑप्शन डी मध्ये. क्लियर? बघा, एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढायची आहे. करेक्ट? माझं लक्षात आहे. काटकोन चौकोन म्हणजे आयत. काटकोन चौकोन म्हणजे काय? आयत. मग लक्षात आहे. उत्तर मध्ये काय नाही समजा. आकृती कशाची काढायची? मग आयताची. काटकोन चौकोन म्हणजे काय? चौकोन नाव देऊन टाका. ए बी सी डी. चौकोन ए बी सी डी हा काय? चौकोन ए बी सी डी हा काटकोन चौकोन आहे. काय? काटकोन चौकोन म्हणजेच आयत आहे. काय? आयत आहे. बरोबर? मग आपण शिकले होते बघा. आयताच्या लगतच्या बाजू किती आहेत? मला 7 सेमी आणि 24. हे 7 आहे, किती आहे? 24. लगतच्या बाजू म्हणजे लागून असते एकमेकाला. किती आहे? 7 आणि 24. तर काय करायचं सांगले? कर्णाची लांबी. आयताचे कर्ण एकरूप असतात की नाही? मग एकच कर्ण काढायचं, दोन्ही कर्ण काढत बसायचं का? आता तुम्ही सांगा, त्रिकोण ए बी सी दिसला इकडला. त्रिकोण ए बी च्या दोन बाजू माहिती आहेत, ए बी आणि बी सी. कळलं? काटकोन त्रिकोणा दोन बाजू माहिती, तिसरी बाजू काढायचं. काय करायचं? पायथागोरसचा प्रमेय. एसी काढू शकता ना आपण. ओके नाही? मग त्रिकोण आता आयताचे कर्ण, आयताचे कोण, आयताचे सर्व कोण, आयताचे सर्व कोण काय असतात? काटकोन असतात. सर्व कोण आयताचे सर्व कोण काटकोन असतात. आता आयताचे सर्व कोण काटकोन असतात, म्हणून कोण ए बी सी बरोबर किती अंश? 90 अंश. म्हणून आता हे कोण किती आहे? 90 आहे. म्हणून त्रिकोण एबीसी कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतात त्रिकोणाला काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी काय? त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी काय झाला? 90 अंश. म्हणून त्रिकोण एबीसी बरोबर त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. काय? काटकोन त्रिकोण आहे. मग कोण्याही काटकोन त्रिकोणाच्या पुढे लक्षात ठेवा, कोण्याही काटकोन त्रिकोणाला दोन बाजू दिली, तिसरी बाजू काढायचं म्हणजे पायथागोरसचा प्रमेय फिक्स वापरायचा असतो. कळलं? ओके नाही? मग काय कर्ण कोणता आहे सांगा? म्हणून पायथागोरस दिली आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे सांगा? एसी. एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग. मग एसीचा वर्ग बरोबर एबी किती आहे? 7. 7चा वर्ग प्लस 24चा. ओके नाही? 7चा वर्ग इथे एसीच्या वर्गाला एसीचा वर्ग 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. मग एसीचा वर्ग बरोबर किती ते? 625. मग वर्गमूळ घेतल्यावर काय ते? 25. इथे याचं वर्गमूळ दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन मग काय एसी बरोबर किती आला? 25. एसी म्हणजेच कर्ण आहे ना, म्हणून कर्ण एसी बरोबर 25. सेमी काय दिलं का? सेमी 25 सेमी. अवघड. पुढचा तिसरा प्रश्न आहे, चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे, तर चौरसाची बाजू काढायची. लक्ष द्या. आता चौरसाची बाजू, चौरस म्हणलं की चौरस काढा आधी. कधी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला भाग 2चं भूमितीचं गणित शिकले तेव्हा आधी आकृती काढायची. काय करायची? आधी आकृती काढून नंतर विचार करत बसर काय कोणता नियम लागेल, कोणता लागणार नाही. आता काय करायचं? चौरसाचे चारी कोण काय असतात?
काटकोन असतात. चौरसाचे चारी कोण आपण नाव देऊया ए बी सी डी. हा काय चौरस आहे. कर्णाची आपल्याला काय दिले, कर्णाची लांबी दिली. चौरसाची कर्ण काय असतात, एकरूप असतात. मग आपण एकच काढूया. कळलं. मग उत्तर मध्ये काय लिहिणार आपण सांगा. चौकोन ए बी सी डी हा काय, हा चौरस आहे. हा काय चौरस आहे. मग चौकोन ए बी सी डी हा काय चौरस आहे. तर चौरसाच्या चारी बाजू काय असतात, चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. एकरूप असतात. म्हणून मग चारी बाजू एकरूप असतात काय, ए बी बरोबर बी सी बरोबर ए डी बरोबर डी सी बरोबर काय म्हणूया एक्स मान. कळलं. काय म्हणले आपण एक्स. मग इथे लिहिणार एक्स, ए बी एक्स, ए बी एक्स आणि काय एक्स. चारी बाजू काय. मग आता हे त्रिकोण घ्या. त्रिकोण ए बी चौरसाचे चारी कोण काय असतात, काटकोन. चौरसाचे चारही कोण काटकोन असतात. चौरसाचे चारी कोण काटकोन असतात. आता काटकोन आहेत म्हणून कोण ए बी सी किती आहे, मग 90 अंश. कोण ए बी सी किती 90 अंश. म्हणून त्रिकोण ए बी सी कोणता त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. कळलं. म्हणून त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. कळलं. काटकोन त्रिकोण काय वापरायचा, म्हणून पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग आहे नाही. कर्ण कोणता आहे, ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग प्लस बी सी चा वर्ग. करेक्ट. मग ए सी चा वर्ग जशास तसा नाही दिलेला आहे ना. ए सी चा वर्ग किती आहे 13 आहे. कर्ण किती आहे 13 चा वर्ग बरोबर ए बी किती आहे x आहे. ए बी किती आहे x चा वर्ग प्लस बी सी पण किती आहे x चा वर्ग. मग 13 चा वर्ग 169. इथे काय ते मग 2x चा x वर्ग बरोबर 169 भागिले 2. मग x वर्ग बरोबर याला भागा 16. काय ते 8 एक उरला पॉइंट द्या 0 2 x वर्ग घ्यायचं. वर्गमूळ घ्या. काय घ्या वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यावर काय ते x बरोबर वर्गमुळात 84.5. आता याचं काय वर्गमूळ निघते का 885 कशाचा वर्ग होईल का नाही. कळलं का. याला सोपे रूप दिले काही सोपे रूप कशाला पाहतो ते कोणा वर्ग केलं. येऊन घ्या एवढंच. बघा इथं काय करायचं, दशांश मध्ये उत्तर काढण्याच्या अगोदर काय करा, दशांश पेक्षा काय करा इथंच वर्गमूळ घ्या. काय करा दोन्ही बाजूंचे काय घ्या, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ मग दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं काय ते x ला x चं वर्ग निघून जाते. 169 वर्गमूळ 13 आणि ते काय ते वर्गमुळात 2. काय ते वर्गमुळात 2. तर आपण दुसऱ्या धड्यामध्ये वास्तव संख्ये भाग 1 च्या दुसऱ्या धड्यामध्ये वास्तव संख्येमध्ये आपण छेदाचे परिमेयकरण शिकले होते की नाही. छेदाचे परिमेयकरण करा. वर्गमुळात किती आहे 2. मग वर्गमुळात 2 न वर गुणा आणि वर्गमुळात 2 न कशाने गुणा खाली पण. कळलं. काय ते x बरोबर 13 वर्गमुळात 2 येते वर आणि इथं वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 किती ते 13 वर्गमुळात 2 भागिले 2. मग x बरोबर याला 2 ने भागले किती ते 6.5 आणि वर्गमुळात 2 दशाला 6. समजलं. आता लिहूया. आता पुढचा प्रश्न काय, संकीर्ण संग्रह 5 मधला चौथा आहे. समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूचे गुणोत्तर किती आहे 3/4.
4 आहेत. जर त्यांची परिमिती 112 सेमी असेल तर त्यांच्या प्रत्येक बाजूची लांबी काढायची. आधी काय करा, एक समांतरभुज चौकोन काढून घ्या आपण. चौकोन नाव द्या त्याला. चौकोन ए बी सी डी हा काय समांतरभुज चौकोन आहे. काय स्टार्ट करून करणार उत्तर मध्ये. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. चौकोन एबीसी काय समांतरभुज चौकोन आहे. आता काय म्हणते ना, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूची गुणोत्तर. आता लगतच्या बाजू आपण कोणत्या काय 4 जोड्या असतात. लगतच्या बाजूला किती जोड्या असतात 4. त्याच्यापैकी आपण काय करू, ए बी आणि बी सी घेऊया. कळलं. मग ए बी आणि बी सी चे गुणोत्तर ए बी बी सी किती आहे 3/4 आहे असं म्हणले. लगतच्या दोन बाजू कोणत्या घेतल्या आपण, लगतच्या बाजूचे गुणोत्तर किती आहे 3/4 आहे. आपण काय केले, ए बी आणि बी सी चे गुणोत्तर किती घेतले 3/4. आपण काय करा, समजा गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे किंमत असते का, गुणोत्तर याचा अर्थ ए बी ची किंमत 3 आहे का, बी सी ची किंमत 4 आहे का, नाही. एक गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे कशांतर भागून आलेली संख्या आहे, हो की नाही. मग आपण काय करायचं, ते भागलेली संख्या समजा त्यांची समानपट, त्यांची समानपट x समान, त्यांची समानपट काय म्हणायचं x मानायचं. म्हणून आता x मानले समानपट ए बी बरोबर किती आहे मग 3x, ए बी बरोबर 3x आणि बी सी बरोबर 4x. करेक्ट. आता मग समांतरभुज ए बी किती आहे 3x, बी सी किती झालं आपलं 4x. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात एकरूप असतात. मग हे 3x असेल ए बी, तर डी सी पण किती राहील 3x, बी सी 4x असेल हे पण किती राहील 4x. कळलं. मग इथे लिहायचं समांतरभुज चौकोनाच्या, समांतरभुज चौकोनाच्या, समांतरभुज चौकोनाच्या 4 सम्मुख बाजूच्या, सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, एकरूप असतात. आता समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू काय असतात एकरूप असतात. मग ए बी बरोबर काय आहे, ए बी बरोबर काय आहे डी सी, ए बी बरोबर डी सी बरोबर काय आहे मग 3x. तसंच ए डी बरोबर काय आहे बी सी, मग ए डी बरोबर बी सी, मग बी सी किती आहे 4x, मग दोन्ही किती राहतील मग 4x. आपल्याला काय सांगलं, परिमिती किती आहे 112. परिमिती म्हणजे चारी बाजूची बेरीज. मग चौकोन ए बी सी डी ची परिमिती बरोबर चारी बाजू कोणत्या ए बी प्लस बी सी प्लस बी सी प्लस ए डी. करेक्ट. मग इथे किती 112, परिमिती किती आहे 112. ए बी ची किंमत किती आहे 3x, ए बी ची किंमत 3x प्लस बी सी 4x, डी सी 3x, ए डी 4x. आता इथे काय करणार 112 ला 112, मग हे 3x 4 7x 7x 10 आणि टोटल किती येते 14 आहे. झाले. मग x बरोबर 112 भागिले 14, 14 14 आठी 14 आठी 112, 14 आठ 112, 14 8 112, x ची किंमत किती दिली 8. मग आपल्याला काय मिळेल, तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढायची. प्रत्येक बाजू कोणती आता ए बी, कळलं. ए बी बरोबर काय, ए बी बरोबर डी सी बरोबर काय 3x. मग ए बी बरोबर डी सी बरोबर 3 गुणिले 8. मग ए बी बरोबर डी सी बरोबर किती 24. तसेच काय करायचं आहे सांगा, एडी बी सी बरोबर एडी, बी सी बरोबर एडी बरोबर 4x आहे. मग बी सी बरोबर एडी बरोबर 4 गुणिले 8. मग बी सी बरोबर एडी बरोबर 4 8 32. चला 4 पट काढल्या. पुढचा प्रश्न बघा काय आहे, समभुज चौकोनाचे कर्ण पी आर व कर्ण क्यू एस यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी 48 सेमी आहे. तर समभुज चौकोनाचा चौकोन पी क्यू चा
बाजू PQ ची लांबी काढा. आता लक्षात घ्या, चौकोन कोणता आहे? समभुज. मग आधी एक आपण समभुज चौकोन काढून घेऊया. असा एक समभुज चौकोन काढा. काय आहे नाव? PQRS. बरोबर. कर्णाची लांबी म्हणजे कर्ण काढा. कर्ण कोणते आहे? PR आणि QS. हे काय आहे? कर्ण. काय लक्षात द्या, चौकोन ABC. उत्तर मध्ये सुरुवात करून करणार आपण. चौकोनाचा प्रकार लिहायचा कधी पण. चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे. हा समभुज चौकोन आहे. चौकोन PQRS हा काय? समभुज चौकोन आहे. आता समभुज चौकोन आहे आणि दिले काय? कर्ण दिले. काय दिलं? कर्ण. काय? कर्ण PR. कर्ण PR किती आहे? कर्ण PR 20 सेमी. कर्ण PR 20 सेमी. कर्ण QS 48 सेमी. कळलं? कर्ण PR 20 सेमी. कर्ण QS 48 सेमी. आता कर्ण दिले. कर्णाचा नियम संबंधित काय वापरायचा? नियम वापरायचा. तर लक्ष द्या सगळे. जेव्हा समभुज चौकोनाचे कर्ण देतात आणि आपल्याला बाजू काढायला सांगतात, तेव्हा इथे काय होते माहिती का? कशाचा उपयोग करायचा? काटकोन त्रिकोण. काय? कर्णाचा शिरोलंबाचा नियम वापरायचा. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात? लंब दुभाजक असतात. काय असतात? लंब दुभाजक असतात. मग आपल्याला काय करायचं? लंब दुभाजक असतात तर PR किती आहे? 20 आहे. हे किती राहील मग? 10 आणि हे पण किती राहील? 10. दुभाजक असतात म्हणजे दोन समान भाग होतात. म्हणजे टोटल PR किती आहे? 20. तर दुभाजक झाला ना. कोणा बिंदू दुभागते आपल्याला नाव दिलं का? नाही. आपण काय करू इथं? M बिंदू घ्या. काय? त्या बिंदूला काय द्या? M. आता दोन भाग झाले PM आणि RM. मग PM झाले, RM किती राहील? 10. तसंच QS हा कर्ण आहे. QS कर्ण टोटल किती आहे? 48. त्याच्यातला मग MQ किती राहील? 24. मग MQ 24 असेल तर या त्रिकोण PMQ त्रिकोण कोणता? PMQ हा काय? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात काय वापरायचं? तिसरी बाजू काढायचं पायथागोरसचा प्रमेय आपण काय करा? PQ काढा. म्हणजे तेच उत्तर आहे. कळलं? मग इथे काय लिहिणार? समभुज चौकोनाचे कर्ण. समभुज चौकोनाचे कर्ण. समभुज चौकोनाचे कर्ण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असतात. आता लंब दुभाजक असतात म्हणजे काय राहणार मग सांगा? PM बरोबर काय राहील? म्हणून PM बरोबर 1/2 गुणिले काय राहील? PR. मग PM बरोबर 1/2 ला 1/2 PR किती आहे? 20. मग PM किती राहील? 10. तसेच कोणतं? तसेच काय करता येते सांगा? QM बरोबर काय लिहिता येते? कोणाची नियम पडेल? QM 1/2 गुणिले काय राहील? QS. मग QM बरोबर 1/2 गुणिले 48. QM बरोबर 2 ला भागून किती दिला? 24 येते. QM किती आला? 24. QM 24. आता दोन भाग झाल्या. मग त्रिकोण PQR कोणता कोण अधिक आहे? लंब दुभाजक असतात म्हणजे काय? आपण कोण PMQ बरोबर किती अंश? 90 अंश. म्हणून एक कोण 90 असेल त्रिकोण काय आहे? काटकोन. त्रिकोण कोणता? PMQ. त्रिकोण PMQ किती राहील? त्रिकोण PMQ हा काटकोन त्रिकोण आहे. काय? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे काय करायचा? म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता पायथागोरसचा प्रमेय काय? कर्णाचा वर्ग. कर्ण कोणता आहे? काटकोनासमोरची बाजू काय असते? कर्ण. आपल्याला हाच का त्रिकोण निवडले? आपण सांगा. त्रिकोण हेच का निवडले? कोणता बी निवडा जाऊ शकता. हे बी काटकोन असते. तिन्ही बी त्रिकोण काय असतात? चारही बी त्रिकोण काय असतात? काटकोन. आपल्याला काढायचं काय? PQ काय त्रिकोणात आहे? PMQ मध्ये. म्हणून आपण हे त्रिकोण निवडले. इथे काय करणार? PQ चा वर्ग बरोबर दुसरं काय? PM चा वर्ग प्लस MQ चा वर्ग
एम क्यू किंवा क्यूएम लिहिले आपण इथं क्यूएम घेतला ना, क्यूएम चा वर्ग लिहा. मग पी क्यू चा वर्ग बरोबर पीएम किती आहे 10, 10 चा वर्ग प्लस क्यूएम किती आहे 24, 24 चा वर्ग. पी क्यू चा वर्ग बरोबर किती ते 10 चा वर्ग 100, 576. मग पी क्यू चा वर्ग बरोबर किती ते 676. कळलं. मग वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे काय लिहायचं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यावर काय सांगा, पी क्यू बरोबर काय येते मग 26. 576 चं घन वर्गमूळ किती ते 26. मग पी क्यू ची किंमत किती 26. आणि आपल्याला फक्त काय विचारायचं सांगा, पी क्यू ची किंमत काढायला सांगा. बाकी काय काढायला सांगलं का, लिहा. कळलं ना सगळं, लिहा. बर, सहावा प्रश्न आहे पुढचा. आयत पी क्यू आर एस चे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात. जर कोण क्यू एम आर बरोबर किती 50 अंश, तर कोण एम पी एस चे माप काढा. लक्षात द्या, असं वाचलं काहीच कळत नाही. आपल्याला काय करायचं, पहिल्या सुद्धा काय करायचं, आकृती काढायची. चौकोनाचा प्रकार कोणता आहे, आयत. मग आयत काढा. बघा आकृती काय, आयत पी क्यू आर चे कर्ण. आता कर्ण म्हणजे कर्ण काढा, पी आर आणि क्यू एस हे कर्ण आहे. बिंदू एम मध्ये छेदतात. मग इथे काय नाव, बिंदू एम. तर क्यू एम आर कुठे आहे, क्यू एम आर किती अंश 50 अंश. क्यू एम आर किती 50 अंश. तर कोण एम पी एस काढा. काय म्हणजे एम पी एस, एम पी एस एम पी एस हे काढायचं. करेक्ट हो की नाही. आता कसं काढायचं लक्ष द्या. हे कोण किती आहे 50 अंश. मग हे कोण किती आहे 50. करेक्ट. काय झालं, क्यू एम आर 50 आहे का, बरोबर. क्यू एम आर किती आहे 50. इथे आहे 50. क्यू एम आर किती आहे 50. मग हे 50 तर हे किती 50. कळलं. विरुद्ध कोण, विरुद्ध कोण एकरूप असतात ना. मग हे 50 कोण पी एम एस बी किती राहील 50 अंश. मग तुम्ही सांगा आयताचे कर्ण काय असतात, एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. मग आयताचे कर्ण एकरूप असतात. मग पी एम आणि पी एम आणि एम आर एकरूप आहे की नाही. कशावर सांगा, आयताचे कर्ण काय असतात एकरूपी असतात आणि आयताचे कर्ण परस्परांचे काय असतात दुभाजक असतात. करेक्ट आहे की नाही. आता तुम्ही सांगा उदाहरणार्थ पी आर 10 आहे. पी आर किती आहे 10. तर क्यू एस बी किती राहील 10 राहील. किती राहील, मग क्यू एस 10 राहील. पी एम किती राहील, पी एम किती राहील 5. दुभाजक असतात म्हणजे दोन समान भाग होतात. पी एम 5 तर एम आर किती 5. तर सांगा एम एस किती 5 आणि क्यू एम किती 5. मग हे सगळे हे चारही भाग काय एकरूप आहे की नाही. हे भाग आणि हे भाग हे चारही भाग काय असतील म्हणजे कर्ण एकरूप आहे. मग कर्ण परत एकरूप असतील. कर्णाचे जे दोन समान भाग झालेले ते दोन्ही समान भाग एकमेकाला काय असतील एकरूप असतील की नाही. म्हणजे याचा अर्थ दोन्ही कर्णाचे 4 भाग झाले ते चारही भाग काय असतील एकरूप असतील. मग त्रिकोण पी एम एस बघा. त्रिकोण कोणता पी एम एस मध्ये, त्रिकोण पी एम एस मध्ये एक कोण किती आहे 50 आहे. तर उरलेले दोघांची बेरीज किती राहील, उरलेल्या दोघांची बेरीज किती राहील 130. उरलेल्या दोघांची बेरीज 130. कारण सांगा त्रिकोणाची बेरीज किती असते 180. एक कोण किती आहे 50. उरलेल्या दोघांची बेरीज किती 130. मग उरलेल्या दोघांची बेरीज 130. मग एका त्रिकोणामध्ये त्रिकोण पी एम एस मध्ये, त्रिकोण कोणता त्रिकोण पी एम एस मध्ये दोन बाजू एकरूप आहेत की नाही, कोणत्या पी एम आणि एम एस. मग दोन बाजू एकरूप असतात, दोन कोण बी एकरूप असतील की नाही. एकरूप बाजूसमोर कोण काय असतात समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आपण या धड्यात शिकले. त्रिकोण धड्यामध्ये दोन बाजू एकरूप असतात. एखाद्या त्रिकोणात दोन बाजू असतात एकरूप असतात, त्या बाजूसमोर कोण बी काय असतात एकरूप असतात. मग त्रिकोण पी एम एस मध्ये दोन बाजू एकरूप आहेत, दोन कोण बी काय असतील एकरूप. हे कोण किती आहे 50. हे दोघं मिळून किती 130. मग दोघं बी काय असतील समान भाग. 130 चे समान भाग कोणते मग 65
65. मग कोणता कोणता आपण विचारलेला आपला MPS, मग कोणता MPS किती 65. कळलं का? आकृती न म्हणजे आपण इथे काय न सोडवता आपण उत्तर काढले की नाही, हो की नाही? आधी आकृतीने समजून घ्यायची कधी गोष्टी सगळे, बाकी इकडे काय होते इथे समजलं सगळं. माझं लक्ष द्या. चौकोन कोणता उत्तर मध्ये काय सुरुवात करणार मग? चौकोन AB काय PQR, चौकोन PQRS हा काय? हा आयत आहे, हा आयत आहे. कळलं? मग आयताच्या सम्मुख बाजू काय असतात? आयताच्या सम्मुख बाजूची गरज आहे का आपल्याला? नाही. आयताचे कर्ण लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात, कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता एकरूप असतात म्हणजे म्हणून काय लिहायचं? म्हणून रेख PS म्हणजे डायरेक्ट रेख लिहायचे. PS बरोबर काय लिहू शकतो तुम्ही सांगा? PS बरोबर QR. कळलं? नंतर काय लिहू शकतो? PS बरोबर QR आणि PQ बरोबर SR. PQ बरोबर SR याला समीकरण काय नाव द्या? 1 नाव द्या. समीकरण 1. आता पुढचा नियम काय? आयताचे कर्ण परस्परांचे काय असतात? दुभाजक. आयताचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. आयताचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. आता दुभाजक असतात बरोबर. मग आयताचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात तर हे दोन भाग झाले कोणते? PM आणि MR. PM बरोबर MR. मग PM आणि MR. आता इथे चूक काय केली सांगा आपण? आयताचे कर्ण एकरूप असतात. काय असतात? आयताचे काय कर्ण एकरूप असतात. आपण काय लिहिले? बाजू लिहिले. मग आयताचे फक्त कर्ण लिहायचे कोणते? PR आणि QS. कर्ण किंवा PR बरोबर काय? QS याला समीकरण 1 नाव. कळलं का? काय चूक केली सांगा? कळलं? PR बरोबर काय लिहायचं? QS. मग आयताचे कर्ण परस्परांचे काय असतात? दुभाजक. आता दुभाजक असतात म्हणजे दोन समान भाग झाले की नाही? कोणते? PR चे कोणते दोन समान भाग झाले? PM आणि MR. मग PM बरोबर काय राहील? MR. मग PM बरोबर MR कोणाचे निमपट राहील? PR चा काय राहील? निमपट. मग 102 काय राहतील? PR. 102 PR. समीकरण 2. कळलं? PM MR PR च्या निमपट. कारण दोन समान भाग. आता QM आणि MS कोणाचे निमपट? QS च्या. मग काय QM बरोबर MS बरोबर 102 गुणिले QS. समीकरण 3. समीकरण 3. पण आपल्याला हे सगळं कशासाठी करायला लागलं? PM बरोबर काय दाखवायचं आपल्याला? MS दाखवायचं. PM बरोबर काय दाखवायचं? MS. तर तुम्हीच बघा समीकरण 2 3 बघा. समीकरण 2 आणि समीकरण 2 1 2 3 बघा. PR QS एकरूप आहे म्हणजे PR QS एकरूप आहे की नाही? म्हणजे समीकरण 2 आणि 3 ची साइड काय? एक साइड काय? समान आहे. एक बाजू काय? समान. म्हणजे एक बाजू बरोबर असेल दुसरी बाजू काय असते मग? बरोबर. समीकरण किती वरून मग? 1 2 व 3 वरून. समीकरण 1 2 3 वरून एक साइड समान म्हणजे हे चारही भाग समान असू शकते नाही? PM बरोबर MR बरोबर QM बरोबर MS. समीकरण 4. समीकरण किती? 4. आता लक्ष द्या मग समीकरण 4 आल्यानंतर आपण काय केलं? त्रिकोण कोणता घ्यायचा? PMS. अथवा त्रिकोण PMS मध्ये आपण काय दाखवले? PM बरोबर काय दाखवले? MS दाखवले की नाही समान? मग त्रिकोण कोणता घ्यायचा? त्रिकोण PMS मध्ये रेख PM एकरूप रेख MS. म्हणजे आता दोन बाजू काय आहेत? एकरूप आहेत. मग दोन बाजू एकरूप असेल म्हणून कोण? MPS. कोण कोणता? MPS. दोन बाजू कोणत्या एकरूप आहेत? या एकरूप दाखवले काय आपण? मग कोण बी काय असतील? सम्मुख कोण बी काय असतील? एकरूप असतील. कोणते कोणाचे सम्मुख? MPS बरोबर काय? कोण? PSM बरोबर कोण कोणता आहे? PSM एकरूप आहे. याला बरोबर आपण काय म्हणूया? X मान. काय म्हणू? X मान. कळलं? ओके नाही? मग त्रिकोण कोणता? PMS मध्ये त्रिकोण कोणता? PMS मध्ये तिन्ही कोणाची बेरीज करा. कोण कोणता? हे घ्या PMS.
कोणता PMS प्लस MPS कोणता MPS प्लस कोणता PSM बरोबर किती 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेस किती असते 180. मग हे किती आहे 50 आणि याला आपण काय मानले x मानले. ओके नाही दोघाला काय मानले x + x मग बरोबर 180. मग हे 50 तिकडे न्या 2x बरोबर काय ते 180 - 50. मग 2x बरोबर 130. मग x बरोबर 130 भागिले इतर वेळ x बरोबर काय आहे मग x बरोबर 130 भागिले 2. मग x बरोबर किती लिहायचं 65. x बरोबर काय 65. आपण x मग कोणता कोण काढायचा आपल्याला MPS ला काय म्हणाले आपण x वाले नाही म्हणून कोण MPS बरोबर किती असणार 65. समजलं का